तू खाऊन गोळी हॅलो हाय दादा माणूस पण क्वालिटी खाऊन गोळी सूरज एक नंबर आहे तू यार. धन्यवाद धन्यवाद. बरं मला एक गंमत सांग, हे जे सरप्राईज होतं बिग बॉसने दिलेलं तुला, हे बाकीच्यांनी कुठे कुठे अनुभवलं होतं थोडं थोडं. तुझ्यासाठी हे जग नवीन होतं. आता पॅप्स होते बाहेर, ते सूरज सूरज करत होते, तुला कसं वाटलं ते? मला लय बरं वाटलं. कसं आहे, साधा मुलगावर येतोय ना, अभिमान वाटतो. आणि माझं फॅन बसल्यात, ती माझ्यासाठी देव आहेत, त्यांनी मला इथपर्यंत आणले, त्यांचे मनापासून आभार आहे. देवाचा पोरगा आहे तू, त्यांनी पाठवलं तुला माहिती आहे का? मग काय, त्यांनीच पाठवलं. आता तुझी एक पिक्चर आहे मोठी, मोठ्या पडद्यावरची, सगळे तिकीट घेऊन आले, मी तिकीट घेतली. धन्यवाद, मनापासून आभार आहे तुमच्या अख्ख्यांचं. बरं वाटतंय तुम्हाला बघून. बघायची तुझी पिक्चर? बघू की. हसले बघ क्वालिटी दिसली. कागदात बसलेलं माझं पिलं, माझं बादशा. सूरज चव्हाण. या घरात वारंवार म्हटलं गेलं की आपल्याला हा खेळ कळत नाही, परंतु सूरज, मी म्हणेन जे बिग बॉसच्या घरात आपल्याला कळलं ते कोणालाच कळलं नाही. रणनीती, हेवेदावे, आरोप प्रत्यारोप, वादविवाद यापासून आपण खूप लांब होतात, पण आपण एकाच गोष्टीच्या जवळ होतात, आणि ती म्हणजे माणुसकी. खेळाच्या नादात या घराने अनेकदा अनेकांना माणुसकीच्या मर्यादा ओलांडताना पाहिलंय, परंतु मर्यादेतला माणूस बिग बॉसच्या घराने पहिल्यांदा पाहिला. आपल्याला सुरुवातीला वाईट वाटत होतं की आपण आपलं गाव आणि आपली माणसं सोडून आलात, पण आपल्या प्रेमळ, साध्या आणि भोळ्या स्वभावाने इथे माणसं जोडली आणि स्वतःचं एक गाव वसवलं, ज्यात फक्त घरातील माणसं राहत नव्हती, तर राहू लागला अख्खा महाराष्ट्र. सूरज, आपले आई वडील या जगात नाहीत, बिग बॉस. ह्याचं आपल्याला दुःख आहे. आणि आपण अनेकदा म्हणालात की बिग बॉस माझा बाप आहे. मग आहेच बा. आज मी आपल्याकडे अभिमानाने पाहून म्हणतो की सूरज, आपण माझेच काय तर सबंध महाराष्ट्राचे सुपुत्र आहात. या सीझन मध्ये अनेक सदस्यांचे अनेक पॅटर्न बघायला मिळाले, पण या घरात गाजला तो गुलीगत पॅटर्न. बस पाहूया SQRQZQ गुलीगत पॅटर्न. सूरज सूरज तुझ्या महाराष्ट्राचा सुपरस्टार आहे तू, खऱ्या मनाचा आपल्या माध्यमात. कसं आहे ना, आई बाप गेल्यावर कळतं, नाही तर परत हा विषय लय कठीण आहे. आई बाप असलं तर जीवन आहे, नाही तर काहीच नाही. नाही तर कोण कोणाला इसलत नाही. मी कसं हालत काढलं तर मला माहिती आहे. निवडणं आलं खाऊन जगलेला माणूस आहे. देवीपाशी असं आईचं जतलं असलं की तिथं जायचं, फाटकी कपले, नावं लोक ठेवायचे, काय बोलायचे. पण आई मरे मातांनी ओम नमः शिवाय पप्पांनी लय मोठी संधी दिली, त्या संधीचं सोनं करणं केलं तू सोनं. ते बाप्पा बसवले होते ना तुला आणि मला, बाप्पांनी ओम नमः शिवाय पप्पांनी लय मोठी संधी दिली, त्या संधीचं सोनं करणं केलं तू सोनं. ते बाप्पा बसवले होते ना तुला आणि मला, बाप्पांनी आणलंय ते. तोच लक्ष ठेवेल तुझ्या. आवडली तुला पिक्चर? लय बरं वाटलं, लय भारी. महाराष्ट्राला आवडली यार. असाच राहणे असंच साधं. आपल्या बिग बॉसला नको विसरू. नाही, बिग बॉसला कधीच नाही. आता मी घर बांधणार नाही ना, बिग बॉसच नाव लिहिणार नाही. झापूक झुपूक बिग बॉस गोलीगत बुक्की टीम ट्रॉफी जिंकणार खाऊन. चलिए सूरज, चला
जपूक जपूक. बाय 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 बाय. आताच फेम असू द्या.